नमस्कार, मी निलेश साबे. आपल्या सर्वांचं उद्योग यशोगाथा सिरीज 2 मध्ये सहर्ष स्वागत. उद्योग यशोगाथा शिखर संघर्षाचा आणि आदर्श यशाचा. ह्या सिरीज 2 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पावर्ड बाय स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप, को पावर्ड बाय प्राइम टायकून मीडिया ग्रुप, टेक्नॉलॉजी पार्टनर एरोलॉजिक सॉफ्टवेअर्स प्रायव्हेट लिमिटेड. आजच्या या पॉडकास्ट सिरीज 2 मध्ये आपल्यासोबत ब्रह्मकुमारी सुवर्णा कृष्णा ताटे मॅडम आज आलेत आणि आज ही सिरीज आपण त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या 25 वर्षाच्या गेल्या सहवासातून त्यांनी जो हा काळ सामाजिक कार्यासाठी दिलेला आहे, त्याविषयीच आपण त्यांच्याशी आज सविस्तर चर्चा करूया. नमस्कार सविता. नमस्ते. आमच्या दर्शकांना तुमच्याबद्दल, तुमच्या जर्नीबद्दल आणि तुम्ही ब्रह्मकुमारी संस्थेशी कसे जुळलात, तो तुमचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्यायला आवडेल. तसं तर मी लहानपणापासूनच आध्यात्मिक परिवारामध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणजे माझे वडीलच खूप आध्यात्मिक होते. आमच्या घरामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून गीतेचं चिंतन चालायचं आणि अशा ह्याच्यात वाढल्यामुळं साहजिकच आहे माझा जादा कल तर आध्यात्मिकतेकडेच आहे. परंतु मी कॉलेज लाईफमध्ये असताना MPSC ची एक्झाम देत होते आणि त्यावेळी मला पुण्यामध्येच हडपसर या ठिकाणी हे ब्रह्मकुमारीचं केंद्र सापडलं आणि मी तिथं जाऊ लागले आणि मला ते आवडलं. पण मी तिथली काही पुस्तकं खरेदी केली आणि घरी आल्यानंतर झालं असं की माझ्या लाईफमध्ये अचानक माझे वडील गेले, म्हणजे अगदी सहज बोलता बोलता, आणि तो इतका माझ्या मनावर एक गहरा हे झाला की असं वाटलं की माझ्या आयुष्यातलं सगळं संपलं, म्हणजे स्टॉप झालं माझं आयुष्य. कारण तो माझ्यासाठी खूप मोठा ऍक्सिडेंट लाईफ मधला होता. परंतु मला असं जाणवतं की मी जेव्हा गीता वाचत होते तेव्हा मला आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, हे थोडंफार ऐकलेलं होतं, परंतु अनुभवलेलं कधी नव्हतं. पण माझे वडील गेल्यानंतर 1-2 दिवसानंतर ते माझ्या स्वप्नामध्ये आले आणि म्हटले की अरे माई, मी म्हणजे तू माझी मुक्तीदाता आहे. मी म्हटलं तुम्ही तर गेलाय, बॉडी तर जळालेली आहे, मग हे कोण आलं होतं? मग त्याच्यानंतर थोडं माझ्या मनात असे क्वेश्चन तयार झाले आणि न कळत ही मी आध्यात्मिक पुस्तक आणल्यामुळं थोडस त्या डिप्रेशन मध्ये असताना त्याचं वाचन केलं आणि ते वाचन केल्यानंतर मला कळलं की अरे आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, आत्म्याचा मृत्यू नाहीये. मग मला जे भेटायला आले होते ते माझ्या वडिलांची आत्मा होती आणि तिथून मग माझा खरा अध्यात्माचा बेस सुरू झाला, म्हणजे खरं अभ्यास सुरू झाला तिथून. आणि मी काय असं डायरेक्टली हात गेले नाही, मी 1.5 वर्ष पूर्ण या ब्रह्मकुमारी विद्यालयाचा स्टडी केला की हे रिअल काय आहे, सत्य काय आहे, आणि ते जाणून घेतल्यानंतर मग माझं पूर्ण आयुष्य मी ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये अर्पण केलं. म्हणजे अशी तुमची सुरुवात झालेली आणि जर्नी होऊन तुम्ही त्यातलं हे जॉईनिंग झालं. ओके. गेले 25 वर्ष आपण अध्यात्म आणि समाजसेवा या क्षेत्रात कार्यरत आहात. या प्रवासातील सर्वात प्रेरणादायी अनुभव कोणता आहे? तसे तर खूप सारे अनुभव आहेत माझ्या लाईफमध्ये, परंतु मी सामाजिक काम जे सुरू केलं ते खास करून 2004 पासून. तर बऱ्याच वेळा मला असं वाटायचं की महिलांसाठी किंवा या युवा पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. प्रश्न बरेच असायचे मनात, काय करावं काय करावं. मी आध्यात्मिक तर आहेच, हे राजयोगाचा मेडिटेशनचा कोर्स तर मी प्रत्येक शाळा, स्कूल, कॉलेजमध्ये जाऊन प्रयत्न करत होते की जेवढं होईल तेवढं या मुलांमध्ये आपण अवेअरनेस आणला पाहिजे, जागृती आणली पाहिजे की बाबा आज मानवी जीवनात जसं अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर, परंतु त्याच्याबरोबर आंतरिक विकास, आत्मशक्ती सुद्धा मानवाला आवश्यक आहे. मनोबल जे आहे ते अध्यात्माशिवाय आपलं वाढू शकत नाही. म्हणून आपल्याला विल पॉवर जर मिळवायची असेल तर कुठं ना कुठं अध्यात्मासाठी आपण एक आपला 15 मिनिटाचा वेळ किंवा अर्धा तासाचा वेळ आपण जरूर दिला पाहिजे. आणि या उद्देशानं मग मी पहिल्यांदा सुरू केलं ते शाळा कॉलेजेसमध्ये, की त्याच्यातून मग मुलांना मी बऱ्याच गोष्टी अशा पाहिल्या की स्वच्छतेची सवय नव्हती. मग आपली शाळा स्वच्छ ठेवणं, आपलं घर स्वच्छ ठेवणं, किंवा आपण स्वतःची वैयक्तिक स्वच्छता पण याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. मग ह्याच्यातून मी पहिल्यांदा सुरुवात केली. आता
म्हणजे आपण बघतो की जसं तुम्ही म्हटलात की तुमच्या वडिलांची डेथ झाली आणि तुम्ही परमात्माकडे निघालात आणि त्याची जर्नी तिथूनच तुमची सुरू झाली की जेव्हा ते बरोबर. तुमच्या स्वप्नात आलात. सो बऱ्याचदा आपल्याला कळतं की समाजात लोक ह्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. अगदी सो बरोबर. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण हा. आत्म्याशी कोणीतरी बोलणं हे आपल्याकडच्या समाजात तो एक नवीनच गोष्ट आहे किंवा बरोबर. मग आपल्याकडची कसं ते करणी वगैरे ह्या गोष्टींकडे लोकांची भावना जाते. बरोबर. बरोबर. सो तिथे तुम्ही समाजाला कसं संबोधित करता किंवा कसं लोकांपर्यंत त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करता? अध्यात्म हे अंधश्रद्धा नाहीये. बरोबर. म्हणतात ना की श्रद्धा जरूर ठेवा, पण अंधश्रद्धा नको. हम्म, हम्म, हम्म. मग की वास्तविकतेला जेव्हा आपण ओळखतो किंवा एक अनुभव आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा, जेव्हा जसं एक बादली पाण्याची भरून ठेवलेली आहे, बरोबर. लहान बाळ तिथं जातं, जेव्हा ते त्या पाण्यात हात घालतं तर गरम पाणी असतं, त्याला जाणवतं अरे माझा हात भाजला. हम्म. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर तुम्ही थंड पाण्याची बकेट ठेवा, बादली ठेवा, ते बाळ तिथं हात नाही घालणार, बरोबर. कारण कारण त्याला त्याला अनुभव झालाय. हो. तसं मानवाच्या जीवनातले जे अनुभव आहेत है ना, काही लोक त्याला मान्य करतात की हम्म. बाबा काही अशा गोष्टी आहेत. आता मी माझा अनुभव सांगितला, एक्सपिरियन्स सांगितला की हा मला ते जाणवलं आणि तिथून माझ्या अध्यात्माची खरी सुरुवात झाली. कारण बरोबर. मी आयुष्यामध्ये बरेच वर्ष मी वडिलांच्याकडून ऐकत होते, आत्मा आहे, परमात्मा आहे, गीता वाचत होतो, पण त्या गीतेचा अर्थ मला तोपर्यंत नाही समजला हम्म, हम्म, जोपर्यंत रिअल एक कुठली तरी गोष्टीची मी अनुभूती घेतली की हा आत्मा आहे, हे माझ्या अंतर्मनानं जेव्हा ते स्वीकार केलं हम्म, हम्म, हम्म. तेव्हा माझा विश्वास बसला. बरोबर. आता जी तुमची 25 वर्षाची जी जर्नी आहे आणि तुम्ही एक स्त्री आहात बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की स्त्रीला समाजात लवकर अशा गोष्टींना समोर जाण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी समाज सपोर्ट नाही करत. बरोबर. तर मग त्या गोष्टींना तुम्ही कसं फेस केलं आणि स्वतःला 25 वर्ष ह्यात कसं काय म्हणजे स्टेबल करू शकलात? तशा तर जीवनामध्ये अनेक अपोजिशन झालेच, विरोध भरपूर झाला, हम्म. अगदी सामाजिक रीतीनं, परिवारातून पण. कारण माझी ही जी डिसिजन होती ही समाजाच्या पूर्ण विरोधात, बरोबर. की अविवाहित राहणं, हा. ब्रह्मचर्याचं पालन करणं. हम्म. मग समाजाकडून पण तितकाच विरोध जितका परिवारातून पण झाला, बरोबर. आणि परिवाराला पण समाजातून तसा भरपूर त्रास झाला. हम्म, हम्म. म्हणजे काही गोष्टी असतात, परंतु एक कळलं की तुम्ही तुमचं कार्य जर सतत एखादं कार्य करत गेला, जसं म्हणतात की पाण्याची सातत्याने एखादी धार जर दगडावर पडत असेल तर दगड सुद्धा फुटतो, त्या दगडाला सुद्धा पाजर फुटतं असं हो, म्हणतात. ते आहे. तसं मानवाच्या जीवनात सुद्धा तुम्ही जर सतत तुमचं कार्य जर योग्य आहे, तुम्ही हम्म. योग्य आहात आणि ते कार्य जर करत राहिला तर नक्कीच मला असं वाटते की एक दिवस तोच समाज तुम्हाला स्वीकार करतो. कारण जोपर्यंत तुम्ही काहीतरी करून दाखवत नाही तोपर्यंत समाज सुद्धा स्वीकार. आज तोच समाज आम्हाला बोलवतो, सन्मान करतो, तोच समाज एक काळी आम्हाला शिव्यागाळी आपण पण, ते वाईट सहन पण, करावं लागलं. त्याच्यानंतर अपशब्द. आज त्या गोष्टीला तुम्हाला अगदी बरोबर. मानधन आणि सन्मान मिळतो. हम्म. आपण भारतातील 100 वैयक्तिक जागतिक विक्रम करणाऱ्या पहिल्या महिला आहात. जी. सो ही प्रेरणा नेमकी कुठून मिळाली तुम्हाला? अं, ही प्रेरणा खरं तर माझे तसे पण म्हणजे जेव्हा मी एज्युकेशन घेत होते तर माझं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद होते, अब्दुल कलामजी होते. तर खास मला ही प्रेरणा अब्दुलजी कलामजींच्याकडून मिळाली. त्याचं कारण असं झालं की त्यांची एक इंटरव्ह्यू मी पाहत होते. त्या इंटरव्ह्यूत त्याने एक प्रश्न केला होता की आता तुम्ही राष्ट्रपती ह्याच्यातून तुम्ही निवृत्त होणार, मग तुम्ही पुढचा प्रवास तुम्ही काय करणार पुढच्या निवृत्ती काळात? बरोबर. तर त्यांनी सांगितलं की जेवढं नॉलेज माझ्याकडे आहे तेवढं मी ह्या लहान मुलांमध्ये देणार आहे, हे माझं काम मी करणार आहे. माझं एक स्वतःच असं टार्गेट आहे की 2-2.5 लाख मुलांपर्यंत हे नॉलेज मला पोहोचवायचंय आणि मुलांना तसं घडवायचंय. आणि मला पण तिथून खरी ती प्रेरणा आली की आपण पण मग असं काहीतरी करू शकतो आपल्या गावच्या लोकांच्या मध्ये, खेडेगावामध्ये. आणि मी पाहिलं की मी माझं जीवनच खेडेगावात गेले, त्यामुळं बेसिकली असं आहे की मुलांना सगळ्याच गोष्टी मिळतात, असं सिटीमध्ये जसं सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात, बरोबर. पण आम्ही आमच्या काळात म्हणजे पायात चप्पल पण नसायचं, म्हणजे एवढ्या काही गोष्टी आम्ही काढलेल्या आहेत. एकच 2 वर्षातनं एक शाळेचा ड्रेस मिळायचा.
आता आपण बघतो रोज एक वेगवेगळा हा. ड्रेस मुलांना असतो. बरोबर. तर अशा काही गोष्टी होत्या की ज्याच्यातून मी म्हटलं मग खेडेगावातली मुलं पण मागं नाही पडली पाहिजेत. त्यांना पण सगळ्या म्हणजे सुखसुविधांपेक्षा हम्म. की त्यांना एक जागृती आली पाहिजे की आपण पण व्यवस्थितपणे जीवन जगलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून मग मला एक असं वाटलं की आपले जे थोर नेते आहेत, तर आज आपण बघतो कुठंतरी असं वाटतं की जर तुम्ही युट्यूब चॅनेल खोलले किंवा अनेक काही चॅनेल असे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्याविषयी चांगलं पण तर वाईट म्हणजे दोन्ही गोष्टी हा. दाखवल्या जातात. आणि मग आजची जी पिढी आहे ती कन्फ्यूज आहे की नक्की कुणाला फॉलो करायचं, नक्की काय करायचं. हम्म. मग त्यांच्यासाठी मला असं जागृती आली की ह्या थोर नेत्यांचं महत्व जसं आपल्याला समजलं तसं ह्या समाजातल्या येणाऱ्या त्या छोट्या मुलांना पण समजलं पाहिजे. आणि मग माझा एक कार्यक्रम असा सुरू झाला की शाळांमध्ये जाणं. मग समजा जर विवेकानंदांची जयंती आहे, मग त्यांचे आम्ही मास्क केले आणि त्याच्यातून त्यांना की विवेकानंद नेमके काय होते, त्यांचं चरित्र काय होतं आणि ते चरित्र आपण आपल्यात कसं जोपासलं पाहिजे, आणलं पाहिजे. तर विवेकानंदांची एक कहाणी मला आठवते की त्यांनी सांगितलं, जर माझ्यासारखे 100 कुमार जर मला मिळाले तर मी या भारताचं पूर्ण चित्र बदलवू शकतो. बरोबर. पण मला आज सांगायला खुशी होते की ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये विवेकानंदांच्या सारखं ब्रह्मचर्याचं पालन करणारे लाखो आज कुमार आणि कुमारी, युवा आणि युवती आहेत की जे पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करतायत. आणि खरोखर ब्रह्मचर्य इतकी मोठी ताकद आहे की त्याच्यानुसारच विश्व परिवर्तनाचं कार्य होणार आहे. आणि ही प्रेरणा जी मला मिळाली ती केवळ मी हे का सांगते की ब्रह्मचर्याची शक्ती, ताकद काय असते, ती कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. तर असंच आम्ही बऱ्याच शाळा केल्या, जवळजवळ 450 शाळांमध्ये आम्ही असे वेगवेगळे इव्हेंट केले. गेल्या 25 आणि वर्षात. आणि याच्यामध्ये गेल्या 25 नाही, एक 5 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी आमच्याकडून झाल्या. कारण मी एक ऐकलं होतं की जर तुम्ही 5 वर्ष गाढवासारखं काम केलं तर 50 वर्ष तुम्ही बसून खाऊ शकता. बरोबर. तसं मी पण एक ध्येय घेतलं की आपल्याला एवढ्या शाळा कव्हर करायच्या आहेत. आणि त्यात मग ते स्टार बुक ऑफ इंडिया जे आहेत, तर त्यांनी आमचे ते इव्हेंट पाहिले कुठंतरी आणि त्यांनी आम्हाला ऑफर केली की तुम्ही जर 1 वर्षामध्ये मला 50 असे इव्हेंट करून दिले तर जे पण पुऱ्या भारतमध्ये जिथं पण अवॉर्ड्स असतील किंवा अशा काही गोष्टी असतील तर आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू. आणि आज जे पण आहे तर त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट झाला. आणि त्यांनी वर्षाच्या आत मला टार्गेट दिलेलं 50 इव्हेंटचं, परंतु आम्ही 55 इव्हेंट केले. खूप एका छान. दिवसाला 5-5 शाळांमध्ये आम्ही हे प्रोग्राम आणि विथ मेडिटेशन आणि विथ आपले टीचर्स असतील, आई वडील असतील, यांच्याविषयी आपल्या मनामध्ये एक जागृती आणणं किंवा बरोबर. आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता, टीचरांविषयी कृतज्ञता, हे पण आम्ही त्यांना बेसिकली शिकवत गेलो. बरोबर. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण आणि नैराश्य वाढत आहे. बरोबर. अशा परिस्थितीत राजयोग ध्यान लोकांना कशा प्रकारे मदत करू शकते? खूप फायद्याचं आहे मी म्हणेन. कारण आज आपण बघतो की जेव्हा आपण ऑफिसमध्ये येतो तर घरचं टेन्शन बरोबर घेऊन येत असतो हा. आणि घरी जातो तर ऑफिसचं टेन्शन घरी घरी घेऊन घेऊन जात असतो. मग ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये असते, दिवसभर वर्क करते, मी घरी जाताना त्या ऑफिसला लॉक लावते. तसंच बरोबर. माझ्या माइंडला पण मी लॉक लावायला शिकलं पाहिजे. आणि ते मेडिटेशनच तुम्हाला शिकवू शकतो, हा राजयोगाचा अभ्यासच शिकवू शकतो. आणि त्याच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे. आज निराशा आहे किंवा टेन्शन, तणाव आहे, त्याचं कारण आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही इतक्या माइंडमध्ये भरलेल्या आहेत की आमची ही मनाची मेमरी फुल होत चालली आहे. ऍक्च्युली आम्हाला डिलीटच करायचं ऑप्शन माहित नाही. मोबाईलमध्ये आम्हाला डिलीट करायचं ऑप्शन माहिती आहे, बरोबर. परंतु या मेमरीतला डिलीट करायचा ऑप्शन म्हणजे मेडिटेशन आहे. हा. जितकं तुम्ही मेडिटेशन कराल तितकं तुमचं माइंड एकदम क्लीन, क्लिअर आणि स्टेबल होईल. बरोबर. सो आजकाल म्हणजे ते जनरली झालंच आहे की आपण समाजात बघतो तर ताण हा खूप प्रत्येकाच्या डोक्यावर वाढलेला आहे. आणि अगदी राजयोगच्या माध्यमातून तुम्ही जसं बोललात की जर योग करणं पॉसिबल झालं किंवा ते करता आलं बरोबर. तर जसं मोबाईल मधल्या काही गोष्टी आपल्याला डिलीट करण्याचं ऑप्शन आहे, तसंच निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातली नक्कीच डिलीट करता येईल. म्हणजे खरंच खूप चांगला संदेश आहे की आपण जेणेकरून लोकांनी राजयोग इकडे वळलं पाहिजे आणि त्याला फॉलो केलं पाहिजे. जसं आता आपल्या डिस्कशन मध्ये चाललं होतं की तुम्ही बोलला होता की
आपलं आत्मा. बरोबर. आता आत्मा म्हटलं की समाजाचा दृष्टिकोन असतो किंवा लोकांचा विचार असतो की निगेटिव्हिटी म्हणजे भूत प्रेत, राईट? सो तुम्ही आत्मा ही एक चांगली गोष्ट आहे असं कशा पद्धतीने समजवू शकतो? हा, ऍक्च्युली आपण जे आहोत सगळे, हे आपण सगळे सोल आहोत, बरोबर, बरोबर. आत्माच आहोत. आज ही बॉडी आपल्याला फक्त दिसतीये, हे कवर आहे. जसं आपण मोबाईल खूप सुंदर घेतला, पण त्या मोबाईलला आपण घेतल्या घेतल्या लगेच कवर टाकतो, बरोबर. बरोबर ना? है ना? मग इम्पॉर्टंट काय आहे, तुमच्या त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असणं महत्वाचं आहे. जर सिम कार्ड नसेल तर तुमचा मोबाईल लाखाचा असेल तरी त्याचा वापर होऊ शकत नाही नाही. होऊ शकत. तशी ही बॉडी करोडोची आहे. मी काय म्हणते, ही बॉडी करोडोची आहे, करोडोची. बरोबर ना? एक बॉडीचा जर पार्ट गेला तर तुम्हाला जर तो रिप्लेस मध्ये दुसरा बसवायचा असेल तर डॉक्टर लाखो करोड रुपये मागतात, बरोबर. है ना? पण याच्यामध्ये एक आत्मा म्हणजे सिम कार्ड आहे. जर हे आत्मारूपी सिम कार्ड नसेल, म्हणजे पॉइंट ऑफ लाईट म्हणू पॉइंट शकतो. ऑफ लाईट म्हणू शकतो, हे जर नसेल तर ही बॉडी काहीच काम करून देऊ शकत नाही. मग किती फंक्शन असू द्या, डोळे आहेत, कान आहे, मुख आहे, ही सगळ्या बॉडीची एक पार्ट आहेत. पण ह्या पार्टला सुद्धा चालवणारी एनर्जी, पॉवर ही आत्मा आहे. जसं आपल्याकडे फॅन आहे, मिक्सर आहे, किंवा आज जी पण आपण डिजिटल सगळ्या ह्या गोष्टी यूज करतोय, पण याला पॉवर असल्याशिवाय ह्या यूज होऊ शकत नाही, नाही होऊ है ना? शकत. म्हणून आपण म्हणतो ती पण लाईट पाहिजे. लाईट गेली तर सगळं आपलं ठप्प होतंय. हा. तसं ही लाईट जेव्हा बॉडीतली जाईल, आत्मारूपी लाईट, तेव्हा ही बॉडी पण ठप्प होते. डॉक्टर सुद्धा आज विचार करतात, सायन्स सुद्धा आज प्रूफ बघते की नेमकं ह्या बॉडीतून काय जातं की जी बॉडी निकामी होते. त्याच्यासाठी जर एखादी व्यक्ती मरणाच्या दरवाजावर असेल तर तिला काचेमध्ये ठेवतात, 12-13 Observation साठी. कॅमेरे लावले जातात की नेमकं त्यातून काय जातं. तर आतापर्यंत फक्त सायन्स एक शोध लावू शकले की जेव्हा बॉडीतली ती आत्मा, ती एनर्जी जाते, फक्त त्या काचेला तडा पडतो. पण कोण गेलं आजपर्यंत कुठल्याही कॅमेऱ्यात कॅच नाही झालं. हा. इतकी अतिसूक्ष्म आपली आत्मा या बॉडीमध्ये काम करत असते. बरोबर. म्हणून आत्मा हे भूत प्रेत नाहीये. हा हा. जेव्हा ती बॉडीच्या बाहेर जाते तेव्हा तिला भूत प्रेत म्हणून उद्गारलं जातं. पण ती बॉडीत असते तेव्हा ती वर्क करते, काम करते. बरोबर. मग जेवढं तर तुमचं कार्य आहे गेल्या 25 वर्षात आणि तो जो अनुभव आहे सामाजिक दृष्ट्या तुम्ही बरंच काही म्हणजे अचीव केलं आहे, बरंच काही भोगलंय, त्याच्यानंतरच तुम्ही ह्या लेवलला तिथे पोहोचलाय. सो महिला सक्षमीकरणासाठी आपण हजारो महिलांसोबत काम केलंय. आजच्या महिलांना कोणता महत्वाचा संदेश द्याल? तसं तर आता आपलं भारत सुद्धा काही कमी नाही की आज स्त्रियांना समानतेचा हक्क मिळालेला आहे आणि बरोबर. तशा स्त्रिया आपल्या समानतेनं कार्य पण करत आहेत. पण मला असं वाटतं की कुठं ना कुठं आज आपण बघतो की महिला जॉब करत आहेत, बरंच काही वर्क करत आहे, बरोबर. पण हळूहळू आपल्या कुठेतरी घर परिवार जो आहे ज्याच्यामध्ये खास आपली जी मुलं आहेत, म्हणजे पूर्वी असं होतं की बाबा एक पुरुष वर्ग काम करत होता, पैसे कमवत होता आणि लेडीज घरात सगळा परिवार पण बघत हा, होते. पण तेव्हा एकत्रीकरण पण खूप होतं. म्हणजे फॅमिली आता जशा न्यूक्लिअर झालेल्या आहेत, अगदी तर बरोबर. तेव्हा म्हणजे कुटुंब एकत्र राहायचं बरोबर. आणि तेव्हा सर्वांना एकमेकांना सपोर्ट पण मिळायचा. अगदी म्हणजे एक बरोबर. काम कोणी दुसरं करत असेल तर दुसरं दुसरं काम सांभाळायचं. अगदी बरोबर. सो आजच्या काळात आता हे जे चालतं फास्ट युग आहे, सो इथं न्यूक्लिअर फॅमिली जास्त झाल्यामुळे कदाचित या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकतं. अगदी बरोबर. पण काही गोष्टी असं वाटतं की मुलांच्याकडे आज जे आपलं थोडंसं दुर्लक्ष, कारण आपण पाश्चात्य संस्कृतीला थोडंसं स्वीकार करायला लागलोय. बरोबर. म्हणजे आज स्वातंत्र्याच्या नावावर मला असं वाटतं की स्त्रीनं स्वैराचारी बनू नये. स्वातंत्र्य जरूर आहे परंतु स्वैराचार नसावा. हा. आज आम्ही स्वैराचाराचं जीवन म्हणजे आज मी बघते की बऱ्याच केसेस माझ्याकडे पण अशा येतात, 2 महिने लग्नाला झाले, 4 महिने झालेत आणि डिवोर्स घ्यायला लागलेत. बरोबर. तर हे का घडते? ते कुठंतरी आमचं सुसंवाद किंवा विचारांची संगती जी आहे ती कमी पडते का? तर आम्ही 2 आमचे 2,
मग त्याच्यामुळे बाकी फॅमिली कुणीच राहत नाही. मग आज दोन व्यक्ती एकमेकाशी वाद घालतात, भांडतात, तेव्हा त्या परिवारात आई वडील होते, तर ते कुठेतरी एकमेकाला समजून सांगत होते, समजूत घालत होते. बरोबर. पण आज प्रत्येक जण कमवता झाल्यामुळे त्याला वाटतं रे मी तर सेल्फ स्वतः मी हम्म, हम्म, हम्म. सक्षम आहे, हा, मला याच्यात कुणाची आवश्यकता नाही. बरोबर. मग कुठेतरी महिलांमध्ये पण एक आपल्या युगो जागृत व्हायला लागलाय. तर तो नाही झाला हा पाहिजे. हा आपल्याला परिवाराला स्नेहानं संबंधानं बांधून ठेवायचंय. आणि स्त्री एक घराचा भक्कम पाया आहे. हा पाया जर मजबूत नसेल तर ती इमारत एक मजबूत होऊ माझं शकत एक नाही. छोटंसं थोडंसं ऑब्झर्वेशन आहे. हम्म. म्हणजे ज्या केसेस आता तुम्ही बोललात की तुमच्याकडे येतात की 2 महिने 4 महिन्यानंतर डायव्हर्स. सो आधी कसं व्हायचं, समजा आधीच्या काळात किंवा गेल्या 30-40 वर्ष आधीचे जरी आपण कन्सिडरेशन केलं, तर पुरुषाचं वय स्त्रीपेक्षा 4 ते 5 वर्ष किंवा 6 वर्ष मोठं असायचं. अगदी बरोबर. म्हणजे काय होतं की आता स्त्री ज्या पद्धतीने विचार करते, तिची विचारशैली खूप म्हणजे चांगली असते आणि जास्त लेवलची असते. अगदी सो बरोबर. कदाचित ते मॅच होण्यासाठी हा डिफरन्स असावा. पण आजकाल काय झालं की मॅच्युरिटी दोघांमध्ये पण तेवढीच आली आहे आणि एज ग्रुप सेम असल्यामुळे कदाचित अगदी हे म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू निर्माण होत असतील. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, की ह्या गोष्टी कुठं ना कुठं तरी आपल्याला जाणीव होत आहेत. हम्म, हम्म. आणि समाजात थोडस लोकांची एक मानसिकता वेगळी बनत चाललेली आहे, की बाबा आज ह्या पण गोष्टी मी ऍक्सेप्ट करते, की दोघांनी कमवल्याशिवाय परिवार पण चालू शकत नाहीये. कारण गरजा वाढलेल्या आहेत. तेव्हा गरजा कमी होत्या, आज गरजा वाढलेल्या आहेत. त्यामुळे मनुष्याला कुठं ना कुठं असं वाटतंय, की बाबा आपलं परिवार सुखी राहायला पाहिजे. बरोबर. पण केवळ धन पैशाने आपण सुखी होतो असं नाही. ही आपली संकल्पना चुकीची आहे. हम्म, हम्म, परिवारामध्ये प्रेम पाहिजे, स्नेह पाहिजे, एकमेकांशी कम्युनिकेशन पाहिजे, संवाद पाहिजे, तर तो परिवार टिकू शकतो. बरोबर. विद्यार्थी आणि तरुण पिढीसाठी मूल्य शिक्षण आणि सकारात्मक विचार किती आवश्यक आहेत, त्यांना आपण कोणते मार्गदर्शन कराल? आत्ताच्या काळात तर खूप आवश्यक आहे मी म्हणेन. कारण मी बघते की आई वडील दोघेही जॉबला जातात किंवा शेती जरी करत असेल तर दोघेही शेतात जातात. म्हणजे प्रत्येक ह्याच्यातनं जर पाहिलं आणि त्या मुलांना कुठंतरी मग असं होतं की बाबा तू 10 वाजता शाळा आहे. म्हणजे मी बऱ्याच केसेस अशा पण पाहिलेत की आई वडील 8 वाजताच बाहेर पडतायत, मुलं 10 वाजता शाळेत जाणार. मग तोपर्यंत मोबाईल एक साधन बनलेलं बरोबर. आहे. खेळणं वगैरे आता मुलं विसरलेत. मुलाला जर विचारलं बाबा तू खेळतो का, बाहेर जातो का, तर तो म्हणतो मी रोज खेळतो. पण कशावर? मी मोबाईलवर. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, पण मोबाईल. मोबाईलवर खेळतो. म्हणजे मोबाईल एक त्याचं जग बनत गेलेलं आहे. मग आज आपण बघतो की मुलं व्यसनांच्या पण आहारी व्हायला लागलेत किंवा अशा पण केसेस आहेत 12 वर्ष, 13 वर्ष, 14 वर्षांचे मुलांचे शाळेमध्ये काही गोष्टी अशा आहेत की शिक्षक सुद्धा विचार करतात की आता काय करायचं, या मुलांना आपण कसं घडवू शकतो. आणि आज मी बघते, एक काळ असा होता मी शाळेत जायचे आणि म्हणायचे की सर आमचा हा कार्यक्रम घ्या. तेव्हा ते सर म्हणायचे आम्ही काही सत्संग करत बसायचं का, हम्म. शिकवायचं की नाही मुलांना. बरोबर. पण आता ते शिक्षक आम्हाला म्हणतात नाही मॅडम तुम्ही या, ही आज ह्या काळाची गरज मुलांना आहे आता. तुमच्या शिक्षणाची खरी गरज आहे. तर हे का झालं, तर कुठं ना कुठं तरी आम्ही त्या मुलांमध्ये मूल्य जोपासणं हेच विसरून गेलो. हम्म, हम्म. म्हणजे मुलानं 10 रुपये मागितले तर आम्ही 50 रुपये 100 रुपये काढून देतोय, जा तुला काय खायचंय हा. घे, तुला काय करायचंय ते कर. परंतु त्या मुलाला आई किती वेळा आपल्या जवळ बसवते, दिवसभराचा त्याचा समाचार विचारते, तू शाळेत काय केलं, कसं हम्म. केलं, अभ्यास कुठला दिला. आज आई वडिलांना वेळ नाहीये. म्हणजे परंतु तुमच्या बालपणीची गोष्ट बोलायची झाली तर तुमची आई बाजूला अशी स्वयंपाक करत असेल आणि तुम्हाला बाजूला शिकवत असेल, शिकवत असेल. असे आधीचे काळ होते. आताचा तो वेळ नाही राहिलेला. कारण बरोबर. प्रत्येकाचं शेड्यूल आता प्रत्येकाने स्वतःला बिझी करून घेतलाय. कदाचित नसलेही बिझी तरी दाखवण्याचा प्रयत्न करताय की आम्ही बिझी आहात. सो बरोबर. म्हणून त्याच्यामुळे पण म्हणजे संगोपन जे करतायत मुला मुलींचं, त्याच्यावर कदाचित दुर्लक्ष होत असेल. हा, तो पण भाग आहे. पण असं होऊ शकत नाही आपण भोजन करायला वेळ काढतोय, हा. पाणी प्यायला वेळ काढतोय, एव्हन आपल्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत बरोबर. त्याच्यासाठी आपण वेळ देतोय. मग आज त्या मुलांना पण जन्म दिलाय तर त्याच्यासाठी पण आपण थोडा वेळ तरी द्यायला दिलाच पाहिजे. पाहिजे. आणि जर हा संवाद झाला नाही, कम्युनिकेशन आई वडिलांचं मुलांशी झालं नाही, तर आई वडील हे म्हणू शकत नाहीत की आम्हाला मुलं सांभाळत नाही. हम्म, हम्म, तुम्ही हम्म. त्यांना किती सांभाळलं त्याच्यावरच ते तुम्हाला पुढे सांभाळणार आहेत. तुम्ही जर आता लहानपणीच त्यांना हॉस्टेलला टाकत असाल, त्या आई वडिलांचं प्रेम त्यांना जर भेटत नसेल,
तर उद्या ते तुम्हाला वृद्धाश्रमात टाकले तर तुम्ही तिथं क्वेश्चन नाही करू शकत की बरोबर. आजची मुलं अशी आहेत. कुठं ना कुठं तरी आम्हीच त्यांना आमच्यापासून दूर दूर करत करत आहे. आहे. आता म्हणजे तुमची जर्नी खूप चांगली सुरळीत सुरू होती आणि कोरोनाचा हा एक काळ आला, तो तर प्रत्येकाने सहन केलेला आहे. अगदी बरोबर. सो तेव्हा तुम्ही स्वतःला समाजासोबत कसं जोडून ठेवलं? सगळ्यात मोठं मी थँक्स करेन आपल्या मीडियाचं, हा. की म्हणजे खरोखर की त्या काळात लोकांजवळ जात नव्हती, कारण एक भय होतं. अगदी शेजारचा शेजाऱ्याशी बोलायला सुद्धा घाबरत होता. खिडकीतून बोलणं सुद्धा भीती वाटत होती. बरोबर. म्हणजे एक असा काळ होता. आणि अशा वेळी मग थोडा दिवस असं जाणवलं, की आम्ही खेडेगावात राहत होतो, तर एक गाव असं स्मशानभूमीसारखं वाटत होतं. इतकी शांतता, स्तब्धता होती. कारण तुम्ही जरा बाहेर पडला, की पोलीस उभे असायचे. बरोबर. त्यामुळे बाहेर तर तुम्ही पडूच शकत नव्हता. मग अशा वेळी आम्ही एक विचार केला, की या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. मग आम्ही Zoomवर अनेक लोकांशी एकत्रीकरण केलं. पण बऱ्याच गोष्टी अशा मला जाणवल्या. एक आमच्याकडे डॉक्टर येत होत्या आणि त्यांचे वडील, त्यांचे चुलते, त्यांचा एकदम 40 लोकांचा परिवार एकत्र होता आणि अचानकपणे करते तिन्ही पुरुष कोरोनामध्ये गेले. आणि त्यांना इतकं वाईट वाटलं, की मी डॉक्टर असून मी माझ्या वडिलांना, माझ्या चुलत्यांना वाचवू नाही वाचू शकले. त्या स्वतः इतक्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. मग त्यांना तर आम्ही सावरलं, पण त्यांचे जे 40 परिवार ज्यांना की क्वारंटाईन केलं होतं आणि त्यात 17 वर्षाची मुलं, 14-15 वर्षाची मुलं, विधवा स्त्रिया, मग हे सगळे भयभीत होते. मग अशा वेळी मी ते 40 लोकांना 1.5 महिना जवळ-जवळ त्यांना पूर्ण मेडिटेशन देऊन एकदम नॉर्मल केलं आणि आता त्यांची लाईफ एवढी सुंदर आहे. ते खूप थँक्स करतात. दर महिन्यातून एकदा मला फोन असतो, की "दीदी आम्ही ओके आहे, व्यवस्थित आहे." तर त्यांची जी खुशी आहे, तीच खरं आम्हाला खूप मोठी कोरोनाची गिफ्ट म्हणायला हरकत नाही. जसं की लंडन लंडन संसद आहे, नेपाळ संसद आहे आणि फोर्ब्स सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा गौरव झाला. हा क्षण आपल्यासाठी किती विशेष होता? हं. तसं तर मी म्हणेन, की एक व्यक्ती काही सगळं आता आज आपण ॲज अ शूट करतोय. पण आपण समोर दिसतोय. पण हं. याच्या मागे कितीतरी यंत्रणा काम करत असते. बरोबर. तसं आज जरी मी समोर दिसत असले, की बाबा हां, एवढे अवॉर्ड्स आहेत किंवा एवढे सगळे हे बनवलेले आहेत रेकॉर्ड्स. पण त्याच्यामागे आमची तशी मला पण साथ देणारी टीम आहे. आणि त्या टीमचं खरं मी पहिल्यांदा धन्यवाद करेन, की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला, साथ दिली. आणि जिथं-जिथं आम्ही गेलो म्हणजे आज देशामध्ये तर आहे, पण विदेशामध्ये जेव्हा आपल्याला बोलवलं जातं, हं, तर हं. एक आपल्या भारताचा पण तो गौरव असतो. मी बरोबर. बऱ्याच देशात गेले तर भारतीय लोकं म्हटलं, की ते खूप अभिमानानं, आनंदानं आपल्याशी रिस्पेक्टनी वागतात. हे मी पाहिलेलं आहे. आणि तो जो रिस्पेक्ट मिळाला भारताला, मला म्हणण्यापेक्षा एक भारताला तो रिस्पेक्ट मिळाला, हीच मोठी पोचपावती आहे आणि खूप छान वाटलं. तिथल्या लोकांचा पण अनुभव घेता आला. कारण आपण असं टीव्ही माध्यमातनं पाहणं किंवा मीडियाच्या माध्यमातनं पाहणं आणि जाऊन त्यांच्याशी, आणि विशेष म्हणजे मला खरं सांगते इंग्लिश एवढं येत नाहीये, कारण मी खेडेगावात शिकले. पण मी जेव्हा पण जात होते मला इतका त्यांच्याकडून की भावनिकरित्या, म्हणजे भले त्यांची भाषा मला समजत नव्हती, बरोबर. पण त्यांच्या भावना मला समजत होत्या. माझ्या भावना त्यांना समजत होत्या आणि त्या भावनेचा जेव्हा संवाद झाला, तो सगळ्यात मोठा आनंददायी होता माझ्यासाठी. आपल्या मते खरं यश, आनंद आणि शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या 3 सवयी अंगीकारल्या पाहिजेत? एक सकाळी उठल्या-उठल्या मेडिटेशन खूप जरुरी आहे मी म्हणेन. हं, हं. दुसरं योगा पण जरुरी आहे आणि तिसरं आहे की आपल्याला एक चांगल्या थॉट्स दिवसभरामध्ये, म्हणजे माझ्या दिवसभरात जे पण माझ्या संपर्कात येतील, हं, हं. म्हटलं जातं की तुमची एक स्माईल जी आहे, ती पुढच्याचं सुद्धा दुःख, दर्द संपवते. बरोबर. म्हणून दिवसभरात तुम्ही स्माईल जरूर केली पाहिजे. एकमेकांना जरूर ज्या काही गोष्टी आहेत शेअर केल्या पाहिजेत, हं, हं. की जेणेकरून तुम्ही पण हलकं राहता आणि फ्री होता. म्हणून आनंदी राहायचं असेल तर पीसफुल राहा. म्हणून म्हणतात 3 गोष्टी जर मनुष्यानं जीवनात धारण केल्या. एक म्हटलं जातं की आईस फॅक्टरी जी आपल्या डोक्यावर ठेवायची आहे. म्हणजे तुमचं डोकं थंड ठेवा. दुसरं आहे मुखात शुगर फॅक्टरी, सगळ्यांशी गोड बोला, मधुर बोला. आणि तिसरी आहे
जी म्हटलं आता हार्ट मध्ये आपली फॅक्टरी आहे, हम्म. लव्ह फॅक्टरी. जर तुमच्या हृदयात सगळ्यांसाठी प्रेम असेल तर तो व्यक्ती स्वतः पण आनंदी राहील, इतरांना पण आनंदी ठेवेल. बरोबर. अजून आमच्या दर्शकांना तुमची जी ब्रह्मकुमारी संस्था आहे, त्यांचं कार्य, त्यांच्यासोबत जोडलेले किती लोक आणि कधी त्याची स्थापना झाली ते तुम्ही सांगू शकता? तसं तर याची स्थापना 1936 हम्म. सिंध हैदराबाद मध्ये, जे की आमचे फाउंडर ऑफ द फादर आहेत प्रजापिता ब्रह्मा. हम्म. तर यांना सुद्धा त्या काळात आध्यात्मिक असल्यामुळे त्यांना बरेचसे साक्षात्कार झाले आणि त्या साक्षात्कारच्या माध्यमातून ही संस्था खऱ्या अर्थानं उदयाला आली आणि आज 147 देशांमध्ये ही ब्रह्माकुमारी संस्था काम करते. 10,500च्या वर भारतामध्ये याच्या शाखा आहेत, खेडोपाडी आहेत, शहरांमध्ये आहेत. तुम्ही जिथं पण जाल तुम्हाला ब्रह्माकुमारी सेंटर अवश्य पाहायला मिळतील. आणि सगळ्यात मोठं की या ब्रह्माकुमारी विद्यालयाचं जे काम आहे ते वास्तविक मानवाला देव समान बनवणं. म्हणजे देव बनवणं म्हणजे मुकुट घालणं, गळ्यात माळा घालणं असं नाही, तर देव बनवण्याचा अर्थ आहे धैर्यता, शांतता. आम्ही पूर्वी ऐकायचो जिथं दया, क्षमा, शांती तिथं देवांची वस्ती. बरोबर. मग आपल्यामध्ये दयाभाव कसा निर्माण होतो? अध्यात्माशिवाय दयाभाव येत नाही, है ना. क्षमा करणं खूप मोठी, म्हणतात ना की क्षमा मागणारा त्याच्यापेक्षा क्षमा करणारा श्रेष्ठ आहे. का? तर त्याचं मन मोठं पाहिजे क्षमा करण्यासाठी. जी गोष्ट त्याच्या बाबतीत घडली ती विसरणं आणि पुढच्याला क्षमा करणं, तर ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून दया, क्षमा आणि शांती. जिथं दया आहे, क्षमा भाव आहे, तिथं शांती नक्कीच उदयास येते. बरोबर. आगामी काळात आपल्या समाजसेवा आणि अध्यात्म क्षेत्रातील कोणते नवीन प्रकल्प किंवा ध्येय आहेत? तसेच आपल्या श्रोत्यांना आणि तरुण पिढीला आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्या? आगामी काळामध्ये असा विचार आहे की बाबा आई वडील जे आहेत, आज आपण बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये बघतो की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज समाजापुढे आहे की बरेचसे आई वडील जे आहेत आज वृद्धाश्रमात सोडले जात आहेत, किंवा अशा अनेक संस्था आहेत आमच्या संस्थेसारख्या की जिथं आई वडिलांना त्या आश्रम मध्ये ठेवलं जाते. तर हा जो काळ आहे असा का आला, किंवा असा समाजामध्ये एक बदल का झाला की जे आई वडिलांविषयी प्रेम होतं ते प्रेम कमी का होत चाललेलं आहे? कारण ह्या भौतिक सुविधा, भौतिक साधनं यांच्या आम्ही इतका आहारी गेलेलो आहोत की आम्हाला आमच्या परिवाराविषयी काय जिम्मेदारी आहे ही आज तरुण पिढी आपली जिम्मेदारीच विसरायला लागलेली आहे. आणि ती जिम्मेदारी कुठंतरी त्यांना जाणीव करून देण्यासाठी मी गेल्या 2 वर्षापासून हा एक प्रयत्न करते की प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही किंवा सामाजिक काही अशा कार्यक्रम असतात की तिथं मी आवर्जून आई वडिलांचा कृतज्ञ सोहळा ठेवून आई वडिलांच्या आपल्या प्रति भूमिका आणि आपल्या आई वडिलांच्या प्रति काय भूमिका आहे की समाजामध्ये हे एक सगळ्यात मोठं जवळचं नातं आहे ते म्हणजे आई वडील आहे. की एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते, स्वतःची किडनी काढून देऊ शकते, स्वतःचा डोळा काढून देऊ शकते. आज समाजात तुम्ही कुणावरही किती प्रेम करा किंवा तुमचं किती कुणावर प्रेम असेल किंवा त्याचं तुमच्यावर असेल, तुमच्यासाठी ही गोष्ट आई वडिलांसारखी कुणीच करू शकत नाही. म्हणून आई वडील माझ्या लाईफमध्ये किती महत्वाचे आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये मी किती महत्वाचा आहे, तर हे कुठंतरी मला असं वाटतं की मुलांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे, या आजच्या तरुण पिढीमध्ये हा जागृती आली पाहिजे आणि याच्यासाठी मी सध्या प्रयत्न करत आहे. बरोबर. जे आता समजा सामाजिक दृष्ट्या तुम्ही बोललेत की बरेचसे वृद्धाश्रमात आई वडिलांना मुलं किंवा मुली पाठवतात किंवा त्यांना त्यांच्या एका वेळेनंतर त्यांना सांभाळायची इच्छा होत नाही किंवा सामाजिक दृष्ट्या ते त्यांचं कर्तव्य विसरलेले असतात. सो आता बऱ्याच अशा डिबेट्स पण चालतात की आपण जिथे बघतो, पण माझ्या अनुभवातून एक समाज असा आहे की मुस्लिम समाज की त्यांचे कुठंच आपल्याला वृद्धाश्रम दिसत नाहीत. अगदी. पण आपल्या हिंदू समाज संस्कृतीमध्ये हे जे वृद्धाश्रम नावाची गोष्ट आली ती का बरं आली, मला तो थोडासा प्रश्न पडतो. कुठंतरी आम्ही आमची संस्कृती विसरत चाललोय किंवा आम्ही आमच्या संस्कृतीला बाजूला ठेवून पाश्चात्य संस्कृतीला स्वीकार करतोय. कारण आज आम्ही बघतोय की बाह्य जो जग आहे त्याला आम्ही पाहतोय आणि त्याच्यानुसार त्याचं अनुकरण करायला लागलोय.
कारण बाह्य जगामध्ये जर आम्ही बघितलं तर मुलं वेगळे राहतात, आई वडील वेगळे राहतात. बरोबर. परंतु आमचा समाज तसा नव्हता. एके काळामध्ये आमच्यामध्ये सुद्धा एकता होतीच. आई वडीलच काय, चुलते चुलते सगळे 4-4 चुलते एकत्र राहत होते. बरोबर. 40-40, 50-50 लोकांचं एकत्र कुटुंब जगत होतं, कुटुंब राहत राहायचं. होतं. आणि तो एक वेगळं वातावरण होतं. आज तणाव का वाढले? त्याचं कारण आहे 2च व्यक्ती राहत आहेत. तेव्हा 40 व्यक्ती एकत्र राहत होत्या, 50 व्यक्ती एकत्र राहत होत्या. ताणतणाव का नव्हता? तर एकमेकाला ते शेअर करून फ्री होत होते. त्यामुळे ताणतणाव नव्हते. आज ते झालेले आहेत. आणि जर आज आपण बघितलं की जे मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्यामध्ये एकतामध्ये का आहे? तर कुठं ना कुठं असं वाटतं की आपण आज खूप एज्युकेशन घेतोय किंवा एज्युकेटेड झालो, आणि एज्युकेटेड झाल्यामुळं कदाचित की आपण आपली संस्कृती विसरत चाललोय आणि बाह्य संस्कृतीला धारण करत जा. पण त्यांच्यामध्ये वयाच्या 3 वर्षापासून त्या मुलावर प्रत्येक त्यांच्या संस्कृतीचं जे काय आहे ते त्यांच्यावर लादलं जातं किंवा त्यांच्याकडून करवून घेतलं जातं. आज आमच्यामध्ये ते दिसत नाही. आम्ही आज समजतो अजून लहान मुलं आहे, अजून लहान मुलं आहे, त्याला एवढ्या लवकर सगळं ज्ञान देऊन काय उपयोग? पण आम्ही बघतो की जसं लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तसं आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या आई वडिलांनी आम्हाला आध्यात्मिकतेकडे वळवलं. लहानपणापासून चांगले संस्कार शिकवले. आज ते कुठं ना कुठं तरी माझ्या जीवनात उपयोगी येत आहेत. मला त्याची जाणीव होती. भले त्या काळात कदाचित वाटत होतं की अरे हे आपल्यावर बर्डन आहे, बंधन घातलं जातंय. पण आता कळायला लागलं की नाही, हे बंधन आपल्या चांगल्या हितासाठी आहे, सामाजिक हित आहे, माझं स्वतःचं पण हित आहे. हे मला आता ह्या वयामध्ये जाणवतात त्या गोष्टी. म्हणून लहानपणापासूनच आपल्या मुलांवर सुद्धा काही गोष्टींचे संस्कार होणं गरजेचं आहे. बरोबर. सामाजिक दृष्ट्या ज्या आता स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत, पण आपण बरंचसं बघतोय की म्हणजे सामाजिक दृष्ट्या जर बघितलं गेलं तर दिसताना खूप चांगलं वाटतं की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहे. पण आता आपण समाजात बघतोय की जरा जास्तच पुढे जाण्याचा प्रयत्न आहे आणि पुरुषांना तेवढी संधी तिथे उपलब्ध होत नाही. सो त्याला कसं तुम्ही बघता? त्याचं कारण आहे, स्त्रिया हे प्रामाणिक काम करतात. आज तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा मला वाटते बऱ्यापैकी स्त्रिया काम करतात आणि त्या प्रामाणिक काम करतात. म्हणून आज आम्ही बघतो पेट्रोल पंप असू द्यात किंवा कुठलेही सार्वजनिक ठिकाणी, हर क्षेत्र, म्हणजे मी तर म्हणेन हर क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत. त्याचं कारणच आहे की त्यांच्यामध्ये करण्याची एक सातत्य आहे. बरोबर. दुसरं प्रामाणिकपणा आहे. आणि कोणीही कुणाला पुढं करतं किंवा आज गव्हर्नमेंटनं सांगितलं बाबा हा स्त्रीला समान हक्क आहे म्हणून ती खांद्याला खांदा लावून याचा अर्थ ती तेवढ्याच स्वतःच्या शक्तीनं काम करत आहे. म्हणजे त्या स्त्रीमध्ये पण ती शक्ती आहे का? आणि हे आज नाहीये, पूर्वीपासून आहे. कारण मी पाहते की एका परिवारामध्ये समजा पुरुष मरण पावला तर स्त्री आई पण बनते आणि बाप पण बनते. आणि दोन्ही बनून ती त्या मुलांची पालना करून मुलांना पायावर उभं करते. आज इव्हन आपले तुकाराम मुंडे साहेब पण सांगतात ना, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना एवढं हिम्मतवान बनवलं. याचा अर्थच असा होतो की स्त्री कमजोर नाहीच आहे, स्त्री पहिल्यापासून बलवानच आहे, ताकदवानच आहे. कारण तिच्यात दोन्ही शक्ती आहेत, स्त्रीची पण आहे आणि पुरुषाची पण आहे. पण एखाद्या पुरुषाची स्त्री जर मरण पावली तर तो लगेच दुसरं लग्न करतो. त्याचं कारण की तो आईची भूमिका नाही बजावू शकत. आई आईची भूमिका बजावून वडिलांची भूमिका पण बजावते. बरोबर. पण पुरुष कुठेतरी तो कमी पडतो. आणि म्हणून स्त्रीमध्ये शक्ती, म्हणून तर शिवशक्ती म्हटलंय की स्त्रीला एक शक्ती विशेष शिवाकडून, परमेश्वराकडून मिळतेच मिळते. तर म्हटलं जातं की स्त्री जी आहे लक्ष्मीला धनाची देवी दाखवलेली आहे, सरस्वतीला ज्ञानाची देवी दाखवलेली आहे, दुर्गाला शक्तीची रूप दाखवलेलं आहे. तर ह्याच्या स्त्रियांमधलंच हे स्वरूप आहे. देवी पण एक स्त्रियाच होत्या. म्हणून म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आज एक शिवाजी महाराजांना घडवणारी तर जिजाऊ माताच होत्या ना. बरोबर. म्हणजे स्त्री शक्ती महान आहेच,
तिला माझं नमन आहेच. वंदे मातरम गायलेलं आहे. भारत माता की जय. भारतातल्या मातांनी काहीतरी कार्य केल्याशिवाय भारत माता की जय, लंडन माता की जय कधी आपण ऐकलंय का? नाही. अमेरिका माता की जय कधी ऐकलं का? पण भारत माता की जय म्हटलंय, कारण भारतातल्या स्त्रियांमध्ये सहनशक्ती आहे. आणि बरोबर. भारत आमची एक माता आहे का? आजपर्यंत भारतावर सगळ्यांनी अटॅक केले, पण भारतानं स्वतःहून कधी कुणावर अटॅक केला? आज भारताची किती लोकसंख्या आहे, किती देश आपण काबीज करू शकतो, आपल्या अंडरमध्ये ठेवू शकतो, परंतु आपली ती संस्कृतीच नाहीये की कुणाचं ताट चोरून खाणं. बरोबर. म्हणून भारत माता की जय. तर सर्व श्रोत्यांना तुम्ही ऐकलं असेल की आज आपल्यासोबत डॉक्टर सुवर्णा ताटे मॅम होत्या आणि यांची आत्तापर्यंतची समाजसेवा गेल्या 25 वर्षात समाजासाठी केलेलं कार्य आपल्यासमोर त्यांच्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि हा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडेल आणि याचं हिंदी व्हर्जन सुद्धा आम्ही लवकरच पब्लिश करू. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते.